हळद रुसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दुष्यंत कृष्णाला एक वचन मागतो, तू मला सोडून कधीही कुठे जाणार नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तेव्हा कृष्ण दुष्यंतला वचन देते आणि म्हणते की मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. असे म्हणून ती दुष्यंतच्या गळ्यात प्रेमाने पडते. तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, पण आता बाळजाबाईची सुट्टी नाही, त्याच्या आधी मला पूजाला जाऊन भेटावे लागेल. इकडे आपण पाहतो कृष्णा तिच्या घरी जाते आणि ती पूजाचा हात धरते. तेव्हा पूजाची आई काठी घेऊन येते आणि कृष्णाला मारणार तेवढ्यात कृष्णा काठी धरते आणि म्हणते की मी सौ कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या मध्ये कोणी जरी आले तरी मी त्याला सोडणार नाही. इकडे कृष्णा गावातून जात असते तेव्हा एक काका फाशी घेत असतात. तेव्हा कृष्णा त्यांना म्हणते, बाबा तुम्ही असे का करत आहात, तुम्हाला कुणाचा त्रास आहे? तेव्हा ते म्हणतात की मला बाळजाबाई त्रास देत आहेत. इकडे कृष्णा घरी येते आणि बाळजाबाईला एका खुर्चीत बांधते आणि म्हणते की येणाऱ्या 15 दिवसाच्या आत मी तुमचं सर्व कारस्थान सर्वांसमोर उघड करणार. आणि हा तर पिक्चर आहे, टेलर अजून बाकी आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णा बाळजाबाईचे सर्व कारस्थान दुष्यंत आणि गावकऱ्यासमोर उघड करेल का, हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.